काही वृत्तपत्रातून आणि वृत्तवाहिन्यांमधून एक बातमी जी प्रसिद्ध झालेली आहे त्या संदर्भात मी आपल्याला सांगू इच्छितो की मी बीडला गेलेलो होतो आणि हा शासकीय पूजेचा कार्यक्रम होता आणि मी ज्या वेळेला माझी प्रेस चालू होती त्यावेळेला एक मुलगी म्हणजे एक कॅन्डिडेट ह्या प्रेसच्या मध्ये आली. वास्तविक प्रेस चालू असताना कोणी मध्ये येण्याची काही आवश्यकता नसते, कारण प्रेस संपेपर्यंत थांबू शकतात आणि मी ज्याला सांगितलं की ही प्रोसेस सुरू झालेली आहे आणि माझी प्रेस कॉन्फरन्स चालूच होती त्यावेळेला, म्हणजे प्रेस मीडियावर चालू होती, त्याला पुन्हा पुन्हा प्रश्न विचारले. त्यावेळेला मी सांगितलेलं होतं की अशा तऱ्हेची बेशिस्त चालत नाही, कारण शेवटी शिक्षक हे आम्ही मुलांना शिस्त लावण्यासाठी त्या ठिकाणी आमची अपेक्षा आहे आणि हे सांगणं म्हणजे कोणाचा अपमान नाही आहे. आणि तरी पुन्हा पुन्हा बोलत राहिले तर त्याला एक पद्धत असते की आम्ही ज्याला मुलांचं भवितव्य घडवतोय त्याला मुलांना सुद्धा शिस्तीचं पालन सांगितलंच पाहिजे. आणि माझी विनंती आहे की प्रत्येकाने ती प्रेस बघितली पाहिजे. प्रेस बघितल्याशिवाय त्याच्यावर काही कॉमेंट्स देणं हे अतिशय चुकीचं आहे. मी कोणाचाही अपमान केलेला नाही की मी लहानात लहान माणसाचा सुद्धा कधी अपमान करत नाही, परंतु जर मुलांना जे शिक्षक शिकवणार त्यांनी शिस्त पाळायलाच लागते. हा माझा नेहमी मी सगळ्यांनाच सांगतो. कोणी जर शाळा चुकवून कोणी आंदोलन केलं तरी मी त्यांना सांगतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये मुलांचं नुकसान होता कामा नये, कारण मुलं ही माझ्या डिपार्टमेंटची प्रायोरिटी आहे. मी ज्यावेळेला शिक्षण मंत्री बनलो त्यावेळेलाच मी अनाऊन्स केलेलं होतं की मी 1 वर्षाच्या आत सर्व शिक्षकांचे प्रश्न सोडवेन आणि त्याच्यानंतर माझी प्रायोरिटी ही फक्त विद्यार्थी हे राहील. आणि कोणी जर ऑनलाईन अर्ज केलेला असेल तर त्या ठिकाणी कधी जाहिरात येणार वगैरे सगळ्याचं स्पष्टीकरण तिथं लिहिलेलं असतं, त्याचे टप्पे ठरलेले आहेत आणि त्या टप्प्याप्रमाणे ती कारवाई चालू आहे. आणि त्याच्यामुळे एकदा आम्ही भरतीची परीक्षा घेतल्यानंतर ती कारवाई पूर्ण होणार हे उघड आहे. परंतु ही सुद्धा चौकशी माझ्याकडे कोणी अन्यथा केली तर मी त्याची उत्तरं देत असतो, परंतु प्रेस चालू असताना कोणी मध्ये येणं हे शिस्तीला धरून नाही, कारण प्रेसच्या वेळेला तो अधिकार प्रेसचा असतो आणि त्याच्यामुळे स्टेटमेंट काढायचं. सुप्रियाताईंनी सुद्धा स्टेटमेंट काढलंय. सुप्रियाताईंनी साहेबांच्या प्रेस बघाव्या, त्यामध्ये चुकीचा कोणी प्रश्न विचारला साहेब ताबडतोब त्याला थांबवतात. कोणाला थांबवणं हा अपमान नसतो. आणि परत परत कोणी जर शिस्तभंग केला तर त्याच्यावर अशासाठी कारवाई केली पाहिजे की पुढे मग हेच चालू राहणार. उद्या शिक्षक बनल्यानंतर काय करणार? मुलांना शिस्त लावायची तर अगोदर आपण शिस्तीचं पालन करायला लागतं. प्रेस कॉन्फरन्स संपेपर्यंत थांबू शकतात. मी थांबायला सांगितलं, मी उत्तर दिलं आणि थांबायला सांगितलं, पुन्हा मध्ये मध्ये बोललं तर मला मग सांगायला लागलं की मुलांचा अधिकार पहिला आहे. कोणाला नोकऱ्या पाहिजेत, कोणाला नोकरी मिळवणं हे नंतरचं आहे, परंतु माझ्या मुलांना जर कोण शिस्त शिकवणार नसेल तर ते मी सहन करू शकणार नाही. आणि असं जसंच्या तसं माझी मुलाखत आहे, कोणीही माझी मुलाखत बघावी. मुलाखत न बघता बातम्या देणं किंवा त्याच्यावर काही कॉमेंट करणं योग्य नाही. त्याच्यामुळे माझी एकच विनंती आहे, सगळ्यांनी अवश्य ती मुलाखत बघावी. आणि ती मुलाखत बघताना मी काय त्या मुलीशी बोलत अजिबात नव्हतो. माझी प्रेस कॉन्फरन्स सुरू होती. हे अगोदर लिहिलं होतं की शी डिस्टर्ब ड्युरिंग माय प्रेस कॉन्फरन्स. आणि असं कोणाच्याही प्रेस कॉन्फरन्समध्ये आता जर मी आपल्याशी बोलतोय आणि ही प्रेस कॉन्फरन्स घेतलं तर त्रयस्थ व्यक्ती येऊन ह्या प्रेस कॉन्फरन्समध्ये काही बोलू शकत नाही. त्यांनी प्रेस कॉन्फरन्स होईपर्यंत थांबावं, नंतर मला भेटावं. मी शांतपणे प्रत्येक गोष्टीचं उत्तर देत असतो. पण ही शिस्त ज्याला शिक्षक बनायचं त्यांनी ही शिस्त पाळलीच पाहिजे. उद्या मी जर गावामध्ये गेलो तर कुठलाही तलाठी, कुठलाही ग्रामसेवक जो शासकीय नोकर आहे अशा तऱ्हेचं बेशिस्त वर्तन करत नाही. आमच्याकडे आम्ही अतिशय आदर हा शिक्षकांचा ठेवतो, ते वेगळ्या तऱ्हेचं प्रोफेशन आहे, परंतु त्याचबरोबर सरकारी नोकराचा दर्जा आम्ही त्यांना दिलेला आहे. त्याच्यामुळे ती शिस्तसुद्धा पाळणं अपेक्षित आहे. आणि त्याच्यामुळे निश्चितपणे ते तर अजून शिक्षक सुद्धा बनलेले नाही आहेत, तर त्यांनी ती शिस्त पाळावी एवढंच मी सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये चुकीचं काही नाही आहे, कारण प्रेस कॉन्फरन्स चालू होती हे त्याच्यामध्ये लिहिलेलं नाही आहे. आणि प्रेस कॉन्फरन्सच्या मध्येच एखादी मुलगी येणे की जी कॅन्डिडेट आहे तर ते शिस्तीला धरून नाही. त्यांनी थांबलं पाहिजे माझी प्रेस कॉन्फरन्स संपेपर्यंत.
आणि ही प्रत्येकाला हे पाळायलाच लागतं पथ्य, आणि ते पथ्य प्रेस कॉन्फरन्स चालू होती हे मुख्य आहे. प्रेस कॉन्फरन्सच्या मध्ये आल्यानंतर तरी पण मी 1 मिनिटात उत्तर दिलेलं होतं की भरतीची प्रक्रिया सुरू आहे. त्याच्यानंतर माझ्याशी चर्चा ही माझी प्रेस संपल्याशिवाय करू शकत नाही, कारण ती ऑनलाईन प्रेस आहे. माझं रेकॉर्डिंग चालू होतं आणि त्याचं रेकॉर्डिंग सर्वांनी अवश्य बघावं, महाराष्ट्रातल्या सर्वांनी अवश्य बघावं, म्हणजे त्यांना कळेल की माझं पूर्ण डेडिकेशन हे विद्यार्थ्यांच्या हिताकडे आहे. आणि कुठलीही बेशिस्त मी विद्यार्थ्यांच्या जे शिक्षक त्यांना शिकवणार आहेत त्यांनी सुद्धा तसंच शिस्तीचं म्हणजे तीच शिस्त पाळावी अशी माझी नॅचरली अपेक्षा आहे. आणि ते जर भरती होत आहेत तर त्यांनी सुद्धा हे समजून घेतलं पाहिजे की पुढच्या काळामध्ये आपण जसं वागणार तसे आपले विद्यार्थी वागणार. आणि त्याच्यामुळे शिक्षकांनी ज्यांना शिक्षक बनायचं आहे त्यांनी सुद्धा शिस्तीचं पालन केलं पाहिजे. डिस्क्वालिफाय 100% मी सांगतो. जे शिस्त पाळणार नाही त्यांना मी डिस्क्वालिफाय करू शकतो. शिस्त पाळायलाच लागते ना. इफ यू वॉन्ट टू बिकम अ गव्हर्नमेंट सर्वंट, तुम्हाला शिस्त पाळायला नको का? शिस्त पाळायलाच लागते. प्रेस बंदिस्त होती की ओपन होती? प्रेस माझी चालू होती. वस्तुस्थिती आहे, तुम्ही खात्री करून बघा ना. प्रेस मी जर देत असेल किंवा इव्हन टिकटॅक देत असेल तरी पण कोण मध्ये येऊ शकत नाही ना. आणि मध्ये आल्यानंतर 4-4 वेळा प्रश्न विचारू शकत नाही. जाणून बुजून मीडिया समोर येऊन स्टंटबाजी एक प्रकारे होती आहे की, आणि ज्या प्रकारे तुमचा व्हिडिओ इमिडिएटली स्प्रेड करण्यात आला, खूप व्हायरल झाला, हे बघा, राजकीय नेहमी असतं, परंतु मी माझ्या भूमिकेशी ठाम आहे. माझं अल्टिमेट गोल हे विद्यार्थ्यांचं वेलबिंग हेच माझं गोल आहे. आणि त्याच्यासाठी विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्यांना प्रत्येकाने शिस्तीचं पालन केलं पाहिजे. तर विद्यार्थी शिस्त पाळणार ना. नाही तर विद्यार्थी उद्या असंच करतील, एखादा मनुष्य बोलत असताना मध्येच जातील. हे कुठेच अलाउड नसतं. आता माझी प्रेस कॉन्फरन्स चालू आहे, मध्येच कोण आलं आणि बोललं चालेल का? पत्रकार विचारू शकतात प्रश्न, हा त्यांचा अधिकार आहे. परंतु दुसरं कोणी येऊन प्रेसच्या मध्ये बोलू शकत नाही. तो शिस्तीचा भाग आहे आणि त्या शिस्तीचं पालन केलंच पाहिजे. आणि मी अनेक वेळेला सांगतो की शिक्षकांचं एखादं आंदोलन असेल तर मी त्यांना विचारतो की तुम्ही मुलांना शिकवण्याची काय व्यवस्था केली आणि तुम्ही इथं आलेला आहे. ते मला विचारावंच लागतं, कारण मुलांचं हित जपणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे. आणि त्याच्यामुळे अपमान काय केला? अपमान केलाय का? मी अपशब्द बोललोय का? काही केलेलं नाही. जर तसंच बोलत राहिले तर मला ऍक्शन घ्यायला लागेल, सांगायला लागतं, कारण मी स्वमंत्री आहे, मी सरकारचा एक भाग आहे. असं कोणी येऊन काही शिस्तीचं हे करू शकत नाही. आणि ज्याला गव्हर्नमेंटमध्ये यायचं आहे त्यांनी तर शिस्त पाळलीच पाहिजे, कारण गव्हर्नमेंटचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे महाराष्ट्राचं की प्रत्येक गव्हर्नमेंट सर्वंट हा शासनाची शिस्त पाळतोच. हे महाराष्ट्रामध्ये कधीही घडलेलं नाही आहे. विरोधकांनी खरं तर तुमच्या त्या डिस्क्वालिफिकेशन तुम्ही जे बोललाय डिस्क्वालिफाय करू त्या वक्तव्यावरती सगळ्या नेत्यांनी विरोधकांनी ट्विट केलेला आहे. खरं तर आता तुम्ही बोलताना उल्लेख केला की ती महिला अजून गव्हर्नमेंट सर्वंट अर्थात शिक्षक भरती प्रक्रियेत ती म्हणजे ती शिक्षिका झालेली इच्छुक आहे. दुसरीकडे तुम्ही डिस्क्वालिफाय करणार. हे बघा, एखाद्याने चुकीचं वर्तन केलं तर त्याची नोंद होते ना. नोंद होते की होत नाही मला सांगा. ज्याला आपण कॅरेक्टर सर्टिफिकेट का मागतो गव्हर्नमेंट सर्व्हिसच्या वेळेला, त्याने व्यवस्थित वागावं अशी अपेक्षा असते ना. मी जर सांगतोय की तुम्ही थांबा, माझी प्रेस चालू आहे ही तर वस्तुस्थिती आहे ना. ऑब्जेक्शन घ्यायचं काहीच मिळत नाही म्हणून काही पकडायचं, एखादं वाक्य पकडायचं, ह्याला काय अर्थ नसतो. एकाने तरी सांगितलं का? स्वतः सुप्रियाताई एवढ्या शाळा चालवतात, त्यांनी बोलल्या का की शिक्षकांनी शिस्त पाळायची असते, प्रेसच्या मध्येच बोलायचं नसतं? बोलायला पाहिजे होतं ना. त्या सुद्धा चालवतात, त्या सुद्धा अध्यक्ष आहेत. ताईंच्याकडून माझी ही अपेक्षा नाही. लहानसा एखादा पॉलिटिकल अपोनंट असेल बोलला तर मी समजू शकतो. तुम्ही ज्याला तुमच्या स्कूलमधल्या शिक्षकांनी जर अशी शिस्त मोडली तर तुम्ही ते टॉलरेट करणार आहे का? शेवटी माझं स्वतः डिपार्टमेंट आहे. माझ्या डिपार्टमेंटमध्ये मी अतिशय सौजन्याने सर्वांना बोलतो, सर्वांना वागतो. ॲट द सेम टाइम त्यांनी त्यांची शिस्त पाळावी एवढी लहानशी अपेक्षा मी ठेवू शकत नाही का माझ्या डिपार्टमेंट. आणि ज्या लोकांना असं सांगितलंय त्यांना आजपर्यंत मी त्यांच्यावर काही कारवाई केलेली नाही. पण सांगताना सांगायला लागतंच ना. सांगायला पाहिजे की नाही सांगा तुम्ही, नाहीतर कशी शिस्त येणार? सर, एकंदरीत हा व्हिडिओ ज्या प्रकारे फटाफट व्हायरल झाला आणि ज्या प्रकारे व्हायरल होतो आणि विरोधक त्याचा फायदा घेत आहेत, कुठेतरी राजकीय स्टंट वाटतो का? राजकीय याच्यामध्ये
राजकारण तर त्याच्यामध्ये आहेच ना. किती लोकांनी त्या मुलीला बोलवून सांगितलं की प्रेस चालू असताना आपण मध्ये बोलायचं नसतं. त्याला प्रेस संपल्यानंतर मला बोलता आलं असतं की नाही, मी तिथंच होतो. प्रेस कॉन्फरन्स माझी चालू होते, मध्येच येऊन बोलणं हे मुळात चुकीचं आहे आणि ही शिस्त प्रत्येकाने पाळलीच पाहिजे. एक राजकीय प्रश्न आहे की उद्धव ठाकरेंनी आज एकनाथ शिंदेच्या बाबतीत जे काही शब्दप्रयोग केले या सगळ्यावरती शंभूराजांचं असं म्हणणं आहे की आम्ही ते सगळे ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप्स मागवून देणार आहोत, त्यामध्ये कोणते शब्दप्रयोग आहेत का याचा आम्ही लीगल ऍडवाइस घेणार आहोत. तर याच्या आधी जो नारायण राणेंना न्याय लागला तोच येणार का उद्धव ठाकरेंना लागेल सरकारला असं दिसतं? नाही बघा, मी याच्यावर आता कॉमेंट करू शकणार नाही, कारण मी हे संपूर्ण त्यांची क्लिप वगैरे बघितलेली नाहीये. परंतु अपशब्द वापरणं ही मुळात महाराष्ट्राची संस्कृती नाही. तुम्ही छोटंसं असं सांगितलं की कारवाई करेन, तर त्याच्यावर एवढं मोठं राजकारण करतात. तुम्ही किती अपशब्द वापरता? मी तर अजिबात एकही अपशब्द वापरत नाही, कोणालाही नाही किंवा त्या व्हिडिओमध्ये वापरलेलं नाही. मी एवढंच विचारलं की मुलांचं हित माझी पहिली प्रायोरिटी मुलं आहेत आणि मुलांना शिस्त शिकवणं हे शिक्षकांचं काम आहे. त्याच्यामुळे अशा तऱ्हेचं वर्तन मला शिक्षकांकडून अपेक्षित नाही. आणि तरी ती मुलगी बोलत राहिली तर मी त्याला सांगितलं असंच बोलत राहिली तर मला त्याची नोंद घ्यायला लागेल ना, कोण मुलगी होती, काय बोलते, आणि मला तसं मग डिपार्टमेंटला कळवायला लागेल काय कसं वॉर्न करायचं, काय करायचं ते. सर, आज उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत त्यांनी जे विधान केलंय त्या बाबतीत आता तुमचा पक्ष अधिक आक्रमक झाले, त्यांच्या वक्तव्याची तपासणी केली जाईल असं म्हटलं जाते. त्यांच्यावरती सुद्धा नारायण राणे यांच्यासारखीच कारवाई केली जाणार का सरकारकडनं? बघा, ज्या पद्धतीने त्यांनी कारवाई केली ती कारवाई करण्यासारखं आमचं सरकार नाही आहे. त्यांनी अगदी त्यांना जेवत असताना तिथून उठून अटक केलेली आहे, ही आमची मुळात संस्कृती नाही. आणि त्यांना चोख उत्तर देण्याएवढं आम्ही सक्षम आहोत. मी खरं तर दौऱ्यावर होतो, बीडवरून मी सिंधुदुर्गामध्ये गेलो, सिंधुदुर्गमधून आज मुंबईत आलेलो आहे. खरं तर आता पुन्हा जाणार होतो, परंतु ही प्रेस, मला काही आमच्याच प्रेसमधल्या मित्रांनी सांगितलं की चुकीचा गैरसमज तुमच्याबद्दल पसरवला जातो. त्याच्यामुळे मी तातडीने प्रेस घेतली की माझी व्हिडिओ क्लिप बघा, त्याच्यामध्ये अपमानास्पद काही असेल तर मला कोणीही सांगू शकतं. त्याच्यामुळे हे मी एकदम क्लिअरली सांगितलं, म्हणून मी आजची प्रेस घेतली. तुम्ही सांगता तो विषय आहे असं वक्तव्य हे जबाबदार पक्षाच्या प्रमुखांनी करता कामा नये असं माझं स्पष्ट मत आहे. मी त्यांचं वक्तव्य तपासून बघेन. शंभूराजेंनी जे दिलेलं आहे ते शंभूराजेंनी निश्चितपणे ते सगळ्या क्लिप्स मागवलेल्या असतील आणि त्याच्यावर विचार करून काय करायचं ह्याच्यावर पक्ष निर्णय घेईल. एकीकडे सर, हिंदी में बताइए, आपका एक वीडियो वायरल हो रहा है जिसमें राज्यामध्ये आप दुष्काळ आहे, राज्यामध्ये दुष्काळ असताना एक मिनिट. मुख्यमंत्री तेलंगणावर प्रचार करताय असाही आरोप उद्धव ठाकरेंनी केला. हे बघा, दुष्काळाच्या संदर्भातली सगळी कारवाई ही दर कॅबिनेटला आमची चालू असते. किती दुष्काळग्रस्त तालुके आहेत, किती दुष्काळग्रस्त मंडळं आहेत याची यादी सुद्धा आम्ही जाहीर केली आहे आणि सातत्याने ती अपग्रेड होते. ज्यांनी कधीही शेतकऱ्यांकडे बघितलं सुद्धा नाही त्यांनी अशी विधानं करणं साफ चुकीचं आहे. कारण आम्ही नेहमी काम करणारं हे सरकार आहे आणि सातत्याने काम करत असतं आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा वेळच्या वेळी न्याय मिळत असतो, ही वस्तुस्थिती आहे. तुम्हाला प्रश्न विचारणारी जी मुलगी आहे ती शिक्षिका आहे की डीएड पास झालेली? नाही, बघा असं आहे की अनेक मुलं, 2 लाख मुलं याला बसलेली आहेत, बरोबर आहे. त्यांची परीक्षा तर मे महिन्यातच झालेली आहे. मे महिन्यात परीक्षा झाल्यानंतर कोर्टाचा स्टे होता. स्टे उठल्यानंतर प्रत्येक जिल्ह्याचं त्या ठिकाणचं रोस्टर तपासायला लागतं. रोस्टर तपासल्यानंतर एक शासनाने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला जो सगळ्यांना कळला पाहिजे की याच्यापुढे जनरल ज्या सरकारी नोकऱ्यांच्या बदल्या होतात त्या पद्धतीने शिक्षकांच्या बदल्या होणार नाहीत. त्यांना स्थैर्य लाभलं पाहिजे आणि त्याच्याचबरोबर शिक्षणाचा दर्जा सुद्धा सुधारला पाहिजे. म्हणून त्यांनी जी शाळा सिलेक्ट केलेली आहे तिथं त्यांना काम करण्याचा चॉईस दिलेला आहे. या परिस्थितीमध्ये नव्या मुलांची भरती होण्यापूर्वी ती यादी फायनल व्हायला लागते. त्याप्रमाणे प्रत्येक जिल्हा परिषदेने मागणी करायला लागते आणि ही मागणी करायची शेवटची तारीख त्यांना 5 डिसेंबर आहे आणि 5 डिसेंबरपर्यंत प्रत्येक जिल्हा परिषदेने मागणी करायलाच लागेल. आणि मग आपल्याला कुठला जिल्हा पाहिजे त्याप्रमाणे चॉईस हा त्या मुलांना असतो जे सिलेक्ट झालेले आहेत. त्याच्यामुळे जो मनुष्य लिस्टमध्ये वरचा आहे त्याला अगोदर चान्स असणार त्याचा जिल्हा निवडण्याचा. अशा पद्धतीने प्रत्येकाचे जिल्हे निवडले जातात.
त्यांना त्या त्या जिल्ह्यामध्ये पोस्टिंग दिली जाते आणि नंतर ही प्रक्रिया पूर्ण होते. ही प्रक्रिया प्रत्येक शिक्षक भरतीमध्ये राबवली जाते. ज्यांना शिक्षकांमध्ये भरती व्हायची आहे त्यांना माहिती आहे आमची परीक्षा झालेली आहे, साईट ओपन झालेली आहेत, त्यांनी जी माहिती भरलेली आहे ती व्हेरीफाय करायची होती ती झालेली आहे आणि ती झाल्यानंतर जिल्हा परिषदा आपापलं जाहिरात देत असतात. म्हणजे मला किती शिक्षक पाहिजेत आणि त्याच्यावर इच्छुक मुलाने आपल्या जिल्ह्याचा चॉईस करायचा असतो. तर ती प्रक्रिया 5 डिसेंबरला सुरू होणार आहे. त्याच्यामध्ये